Good morning, students. Welcome to another class. We have already started the chapter Principle of Inheritance and Variations. Okay, ज्याच्यामध्ये आपण 3 eras of genetics बघितले होते. जे आपण जेनेटिक्सचा स्टडी जर आपण केला तर त्याला आपण 3 इरामध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. एक जो इरा आहे तो मेंडलच्या वरच्या अगोदरचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्री मेंडेलियन इरा. सेकंड इज द मेंडेलियन इरा आणि थर्ड वन इज अ पोस्ट मेंडेलियन इरा. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पोस्ट मेंडेलियन इरा ज्याच्यामध्ये जे काही थिअरीज होत्या त्यांना ब्लेंडिंग थिअरीज म्हणतो आपण, ते बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण काही टर्मिनॉलॉजी बघितली होती, डेफिनेशन्स बघितल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट म्हणजे जी टर्म्स आहे जेनेटिक्स, त्याच्यानंतर आहे अलील, होमोझायगस. या ज्या 3 टर्म्स आहेत, या 3 टर्म्स आपल्याला दिलेल्या आहे विलियम बॅटसननी. ठीक आहे, तर याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, ते माहीत असणं गरजेचं आहे. 3 टर्म्स ज्या आहेत जेनेटिक अलील, जेनेटिक्स अलील आणि होमोझायगस, या आपल्याला विलियम बॅटसननी दिलेला आहे. त्याच्यानंतर जीन, जीनोटाइप आणि फिनोटाइप या टर्म आपल्याला दिलेला आहे जॉन्सननी. ठीक आहे, जॉन्सन सायंटिस्टने आपल्याला ही टर्म दिलेली आहे, जीन, जीनोटाइप आणि फिनोटाइप. ओके, याच्यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, की टर्म्स कोणी दिलेले आहेत, तर हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट. लास्टमध्ये आपण पोस्ट मेंडेलियन इरा पूर्णपणे कंप्लीट केला स्टुडंट्स. आता आपण बघणार आहोत मेंडेलियन इरा. मेंडेलियन इरा जो आहे स्टुडंट्स, याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण सायंटिस्ट मेंडेलियनचं वर्क बघणार आहोत, त्यांचे एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ठीक आहे, तर लेट स्टार्ट द मेंडेलियन इरा. तर मेंडेलियन इराला मेंडेलियन इरा म्हणतात कारण की इट इज इरा ऑफ द सायंटिस्ट ग्रेगॉर जॉन मेंडल्स. ओके, आजचा टॉपिक आपला मेंडेलियन इरा. सेकंड इरा बघतोय आपण, मेंडेलियन इरा. तर सायंटिस्टचं नाव आहे, पूर्ण नाव आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे, ग्रेगॉर जॉन मेंडल. ठीक, किंवा जॉन मेंडल सुद्धा यांना म्हणतात. यांचा जन्म झालेला आहे, यांची डेट ऑफ बर्थ सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. विच बोर्न ऑन 22 जुलै. ओके, 1822 याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ही डेट ऑफ बर्थ जर आपल्याला लक्षात ठेवायची, सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, की एक तारीख लक्षात ठेवायची, ती म्हणजे 22. ठीक आहे, तर 22 ते त्यांची बर्थ झाली होती आणि इयरसुद्धा जे काय ते 22च आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जुलै जो मंथ आहे तो येतो 7th. ओके, तर 7मध्ये जर 1 ॲड केला तर तो होतो आहे 8, तो 8 इथे लिहायचा आहे. आणि 8मधून जर 1 मायनस केला तर तो होतो आहे 7. ओके, म्हणजे डेट ऑफ बर्थ जी आहे मेंडलची ती आहे 22 जुलै 1822. ओके, आणि त्यांचं जे एज्युकेशन झालं असेल त्या एज्युकेशननंतर त्यांनी, ओके, सो ही बिकम्स monk in church. Okay, monk of Augustine. आणि तिथेच राहून त्यांनी त्या चर्चच्या बॅकयार्डमध्ये या अंगणामध्ये छोटे छोटे झाडं लावून त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले होते आणि त्या एक्सपेरिमेंट थ्रूच त्यांनी आपल्याला हे लॉस सांगितलेले आहेत. ठीक आहे, तर त्यांनी कशावरती एक्सपेरिमेंट केले होते. सो ही कंडक्ट एक्सपेरिमेंट द एक्सपेरिमेंट ऑन प्लांट हायब्रिडायझेशन. ओके,
तर त्यांच्या एक्सपेरिमेंटला काय म्हणतात असं सुद्धा आपलं क्वेश्चन विचारलं जातं. ते कॉल्ड ॲज अ प्लांट हायब्रिडायशन्स ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, त्यांनी प्लांट हायब्रिडायशनवरती एक्सपेरिमेंट केले होते. ठीक आहे, आणि हे कधी केले होते ते सुद्धा आपल्याला विचारतात. तर जवळपास फॉर द 7 years. ओके, तर दे परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन द प्लांट हायब्रिडेशन फॉर द 7th years. ओके, तो ड्युरेशन सुद्धा आपल्याला विचारला जातो. सो इट स्टार्ट फ्रॉम द 1856 टू 1863. ओके, 1863 पर्यंत त्यांनी काय केलं आहे, एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते. ठीक आहे, ऑन द प्लांट्स. ते प्लांट कोणतं त्यांनी चूज केलं होतं, तर त्या प्लांटचं नाव सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे मटेरियल ऑफ द एक्सपेरिमेंट काय होतं आहे, मटेरियल ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट न यूज करता एकच प्लांट स्पेसिस चूज केली आणि त्याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. ठीक आहे, तर मेंडल बाकीचे सायंटिस्टसुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला की व्हॉट इज अ इनहेरिटन्स. ओके, कोणता फॅक्टर इनहेरिटन्स होतो आहे. मेंडलने सुद्धा तेच केलं, त्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते. पण मेंडल सक्सेस झाले, बाकीचे सक्सेस नाही झाले. तर व्हॉट इज द रिझन्स बिहाइंड टू सक्सेस ऑफ द मेंडल्स. ओके, काय रिझन्स आहेत, तर त्यातलं एक मेन रिझन जे आहे स्टुडंट ते म्हणजे सिलेक्शन ऑफ द मटेरियल्स. ओके, त्यांनी जो प्लांट सिलेक्ट केला होता त्या प्लांटमध्ये ते कॅरेक्टर चांगल्या प्रकारे एक्सप्रेस होत होते, ज्याच्यामुळे त्यांचे एक्सपेरिमेंट सक्सेस झाले आणि त्यांना चांगल्या प्रकारे कन्क्ल्युजन मिळाले, म्हणून मेंडल सक्सेस होते. ठीक आहे, तर आपल्याला 3 रिझन्स माहिती असणे गरजेचे आहे स्टुडंट्स. पहिलं रिझनमध्ये ब्लेडिंग इनहेरिटन्सची जी थेअरी आहे त्या अनसक्सेस का झाल्या. ठीक आहे, यांचे रिझन्स माहीत असणं गरजेचं आहे, जे आपल्याला त्या एक्सपेरिमेंट थ्रू सर्व माहीत होतात. सेकंड म्हणजे मेंडल सक्सेस का झाला. ठीक आहे, बाकीचे अनसक्सेस आहे आणि मेंडल सक्सेस आहे याच्यामध्ये, तर त्याच्यामागे रिझन्स काय ते आपल्याला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. सेकंड रिझन्स त्याच्यावर सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. तिसरं रिझन्स म्हणजे मेंडलनी एक्सपेरिमेंटसाठी जे मटेरियल चूज केलं होतं ते मटेरियल चूज करण्याच्या मागे रिझन्स काय आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते 3 रिझन माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामधलं एक रिझन जे आहे सक्सेसचं फॉर मेंडल ते म्हणजे मटेरियल चूज करणे. जे मटेरियल त्यांनी चूज केलं होतं त्याच्यामुळेच मेंडल का झालेला सक्सेस झालेला आहे, आणि ते मटेरियल होतं गार्डन पी. त्याला आपण वाटाणा म्हणतो. ठीक आहे, गार्डन पी, किंवा याला दुसरं नाव जे आहे त्याला म्हणतात इटेबल पी. इटेबल पी. ओके, आणि याचं सायंटिफिक नाव सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ते आहे पायसम सॅटावा. पायसम सॅटावम. ओके स्टुडंट्स, याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, आणि याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन असा येतो की स्वीट पी. ओके, स्वीट पी म्हणून सुद्धा आपल्या याच्यामध्ये ऑप्शन येतो. स्वीट म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल किंवा जो पी आहे जो वाटाणा आहे तो गोड आहे, आणि आपण जो वाटाणा खातो याच्यावरती जे सायंटिस्ट मेंडलनी एक्सपेरिमेंट केलं तो सुद्धा वाटाणाच आहे, तो सुद्धा गोड लागतो. तर आपण त्याला एकदम करेक्ट म्हणून त्याला सुद्धा आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, चूज करू शकतो, पण दॅट इज अ रॉंग. ओके, कारण की ही सुद्धा एक व्हॅरायटी आहे पी प्लांटची, पण हिचं जे सायंटिफिक नेम आहे ते वेगळं आहे, त्याच्यामुळे हे जर आन्सर तुम्ही चूज केलं तर इट इज अ रॉंग. ओके, जर राईट आन्सर असेल गार्डन पी किंवा इटेबल पी, किंवा जर सायंटिफिक नाव दिलं असेल तर पायसम सॅटावा. ओके, नेक्स्ट जे आहे ती म्हणजे आफ्टर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट कंप्लीट केल्यानंतर एक्सपेरिमेंटचे जे काही रिझल्ट होते, हिज रिझल्ट read in society. Okay, natural history society of ब्रून. ओके, जी ऑस्ट्रियामध्ये आहे. ठीक आहे, मेंडल जे आहे ते ऑस्ट्रियाचे होते, एक लक्षात ठेवायचे. बरेच वेळानं आपल्याला ऑस्ट्रेलिया असं आपण लक्षात ठेवून घेतो, पण ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया हे वेगळं आहे. ठीक आहे, तर मेंडल हे ऑस्ट्रिया कंट्री होते, तिथे जिथे एक लोकल सोसायटी होती ब्रूनमध्ये, ब्रून हे सिटीचं नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी.
या सोसायटीच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांचे जे रिसर्च आहे ते त्यांनी एकदा रीड केले होते. इन द इयर ऑफ 1865. ओके, ते इयरसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर 1856 to 1863पर्यंत त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. त्यांच्यापासून मिळणारे जे रिझल्ट आहेत ते त्यांनी पहिल्यांदा वाचून दाखवले होते इन द इयर ऑफ 1865मध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांच्या रिसर्चचा त्यांनी पेपर पब्लिश केला होता. ओके, तर त्या पेपरचं नाव, त्या पेपरचं टायटलसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर कोणत्या जर्नलमध्ये ते पब्लिश केलं त्या जर्नलचं नावसुद्धा आपल्याला माहीत गरजेचं आहे. ठीक आहे, सो ही पब्लिश द पेपर अँड द टायटल ऑफ द पेपर इज, खूप सिंपल आहे टायटल, दॅट इज अ एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन्स. ओके, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांनी जो पेपर पब्लिश केला होता त्या पेपरचं टायटल काय होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी तो कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश केला होता, जर्नलचं नावसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ते पब्लिश इन त्या प्रोसिडिंग ऑफ ब्रून नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ओके, या जर्नलमध्ये त्यांनी त्यांचा पेपर पब्लिश केला होता. ठीक आहे, मेंडल डायड इन द 1884. आफ्टर दॅट ही डायड. ओके, अर्ली सून ही डायड. ओके, ही डायड इन द 1884. सो रिझनसुद्धा विचारलं जाते की कशामुळे त्यांची डेथ झाली होती. तर दे डायड ड्यू टू द क्रोनिक नेफ्रोटिस. क्रोनिक नेफ्रेटिस. ओके, म्हणजे किडनी फेल्युलरमुळे त्यांचा डेथ झाली होती. नेक्स्ट पॉईंट आपला रिडिस्कवरी ऑफ द मेंडल्स वर्क. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्टुडंट, ज्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येतात. ठीक आहे, रिडिस्कवरी ऑफ मेंडल वर्क. मेंडलने जे वर्क केलं, जे ग्रेट वर्क मेंडलने केलं होतं ते मात्र जगाला माहीत नाही झालं. ठीक आहे, ज्या सायंटिस्टनी त्याचा स्टडी केला आणि स्टडी करून त्याच्या लक्षात आलं की इट इज व्हेरी ग्रेट वर्क्स, आणि त्यांच्यामुळे त्यांनी पुन्हा त्याला ते रिपब्लिश करून जगाच्या समोर मांडलं. आणि तेव्हा जाऊन जगांना माहीत पडलं की मेंडल्स किती ग्रेट होते. ठीक आहे, तर कोणते 3 सायंटिस्ट होते. पहिले जे होते ते आहेत कार्ल कॉर्न. ओके, कार्ल कॉर्न जे होते ते होते जर्मनीचे. ठीक आहे, आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते मेजवरती, मेज प्लांटवरती. ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती आपला क्वेश्चन येतो आहे. सेकंड सायंटिस्ट जे आहेत ते आहे ह्युगो डी व्हॅरिस. ओके, यांनी एक्सपेरिमेंट केले होते प्राईम रोजवरती. प्राईम रोज जो प्लांट आहे त्याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते, आणि हे होते हॉलंडचे, हॉलंड कंट्री. हे आहे इनरिच वॉन शेमॅक. ओके, इथे टी जो आहे तो कॅपिटल सायलन्स आहे. शेमॅक हे सुद्धा मेंडलच्याच कंट्रीचे होते, ऑस्ट्रिया. आणि यांनी सुद्धा पी प्लांटवरतीच एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते. ठीक आहे, तर जे आपण मेंडलचे 3 लॉज मानतो ते 3 लॉज आपल्याला कार्ल कॉर्न यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, आणि मेंडलचे जे पेपर होते ते पुन्हा रिपब्लिश करण्याचं काम सायंटिस्ट ह्यू डी व्हॅरिसनी केलेलं आहे. ठीक आहे, तर हे माहीत असणं गरजेचं आहे स्टुडंट्स. रिपब्लिश कोणी केले होते? ह्यू डी व्हॅरिसनी. कोणत्या वर्षी केले होते? कोणत्या वर्षी केले होते? 1901मध्ये. ओके, 1901 मध्ये. आणि कोणत्या जर्नलमध्ये केलं होतं त्याचं नावसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं नाव होतं फ्लोरा. ओके, आता हे नाव लक्षात ठेवण्यासाठी छोटीशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. ती ट्रिक्स आहे
की आपण सर्व केमिस्ट्रीची टेस्ट देतो आणि सर्वांनाच केमिस्ट्रीची टेस्ट ही हार्ड जाते. ठीक आहे. तर ट्रिक्स आहे, केमिस्ट्री टेस्ट वाज हार्ड. ओके. तर याच्यामध्ये केमिस्ट्री बनवून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट सायंटिस्ट कार्ल कॉर्न. तर स्टुडंट्स कार्ल कॉर्नला नेहमी गुड मॉर्निंग करायचं आहे. ठीक आहे. कार्ल कॉर्न. ओके. कार्ल कॉर्नला नेहमी काय करायचं आहे, गुड मॉर्निंग. ओके. तर सी वरून लक्षात ठेवायचं कार्ल कॉर्न. टी वरून लक्षात ठेवायचं शेरमॅक. ओके. इट इज अ इनरिच वॉन शेरमॅक, जे ऑस्ट्रियाचे होते. पी प्लांटवरती त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते स्टुडंट्स. आणि हार्टचा जो यच आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं तुम्हाला ह्यूग डी व्हॅरिस. ह्युगो आहे तो, ह्यूग नाही आहे, ह्युगो डी व्हॅरिस. ओके. ह्यूग डी व्हॅरिसचा जो यच आहे स्टुडंट्स त्याच्यावरून सुद्धा मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि दॅट इज अ कंट्री ऑफ द सायंटिस्ट, दॅट इज हॉलंड. ओके. तर अशा प्रकारे ट्रिक्स आहे स्टुडंट्स. केमिस्ट्री टेस्ट वॉज हार्ड, केमिस्ट्रीवरून कार्ल कॉर्नस, टेस्टवरून शेमॅर्क, कारण की इट स्टार्ट फ्रॉम द कॅपिटल टी. ओके. जे ऑस्ट्रियाचे होते. आणि हार्टचा यचवरून लक्षात ठेवायचं आहे ह्यूग डी व्हॅरिस, जे हॉलंडचे होते. ठीक आहे. इथे तुम्हाला मी गुड मॉर्निंग करायला सांगितलेलं आहे कार्ल कॉर्नसला, कारण की गुड मॉर्निंगचं मिनिंग होतं आहे जीवरून लक्षात ठेवायचं आहे जर्मनी, आणि यमवरून लक्षात ठेवायचं आहे मेज. ओके. ते जर्मनीची होती, एक्सपेरिमेंट केले होते. एक्सपेरिमेंटल प्लांट जो होता तो होता मेज. ओके. तर ही होती. आपल्याला बघायचं आहे की एक्सपेरिमेंट ऑफ द मेंडलने केलेले एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर मेंडलने एक्सपेरिमेंट करण्यासाठी जो प्लांट चूज केला होता स्टुडंट तो होता पायसम सॅटिवम. ओके. तर पायसम सॅटिवम म्हणजे गार्डन पी किंवा जस्ट पी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, एटिबल पी. तर या एटिबल पीचे एक्सपेरिमेंट करायच्यासाठी त्यांनी त्याचे 34 कॅरेक्टर्स चूज केले होते सुरुवातीला. ओके. 34 कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर त्यांनी या 34 कॅरेक्टरमध्ये ते कॅरेक्टर लेस करून ते चूज केले त्यांनी 22. ठीक आहे. कमी केली त्यांना, कारण जितके जास्त कॅरेक्टर असतील तितके जास्त कन्फ्युजिंग त्याच्यामध्ये होऊ शकते, रिझल्ट कॉम्प्लिकेटेड येऊ शकतो. तो कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला 34 कॅरेक्टर चूज केले, पुन्हा त्याला कमी करून 22 केले, आणि लास्टली त्यांनी नंतर त्यांना त्याच्यातले फक्त 7 कॅरेक्टर चूज केले फॉर द हायब्रिडायझेशन्स. ओके. तर हे 7 कॅरेक्टर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे स्टुडंट्स. ठीक आहे. तर 7 कॅरेक्टर हे कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले प्लांट कन्सिडर करायचं. प्लांट कन्सिडर केल्यानंतर सर्वात पहिले जी कॅरेक्टर येते ती येते प्लांटची हाईट. ओके. प्लांटची हाईट आल्यानंतर प्लांटवरती येतात फ्लावर्स. तर सेकंड कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे फ्लावर्स. ठीक आहे. फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्लावर्सचं कन्व्हर्शन होते फ्रूटमध्ये. ठीक आहे. तर फ्रूटचे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे, आणि या प्लांटचं फ्रूट आहे पॉड. ओके. या प्लांटचं फ्रूट जे आहे त्याला आपण पॉड म्हणतो. पॉड म्हणजे काय, शेंग. ओके. आणि शेंगामध्ये असतात दाणे, ज्यांना आपण म्हणतोय सीड. ओके. तर नेक्स्ट कन्सिडर ठेवायचं आहे सीड्स. ओके. तर पहिलं कॅरेक्टर आपलं प्लांटची हाईट किंवा स्टेमची हाईट. तर एक तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर लक्षात ठेवायचे आहे 2, एक ते टॉल आणि ड्रॉप. ठीक आहे. सेकंड आपण घेणार आहोत फ्लावर. तर फ्लावरचा कलर. ठीक आहे. फ्लावरचा कलर आणि फ्लावरची पोझिशन्स. ओके. कोणत्या ठिकाणी आहे, टर्मिनल एंडला आहे की ॲक्सेल पोझिशनला आहे. ठीक आहे. फ्लावर कलर आणि फ्लावरची पोझिशन्स. त्याच्यानंतर फ्रूट आहे आपल्या इथे पॉड. तर पॉडचं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे शेप ऑफ द पॉड अँड. ओके. आणि त्याच्यानंतर सीड. तर सीडमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सीड शेप. ओके. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवता तुम्हाला ते इझिली लक्षात राहील. टेबल बनवूया स्टुडंट्स सर्वात पहिले. ठीक आहे. तर फर्स्ट घेऊ आपण सिरियल नंबर. ओके. त्याच्यानंतर कॅरेक्टर, जे 7 कॅरेक्टर मेंडलने चूज केले होते ते कॅरेक्टर आपण घेऊया. त्याच्यानंतर त्या कॅरेक्टरचे ट्रेट्स. ओके. या ट्रेटमध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणता आहे,
आणि रिसेसिव्ह कोणते ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते कॅरेक्टर कोणत्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तो क्रोमोझोम नंबर विच गिवन बाय ब्लिक्स्ट हे सायंटिस्ट होते ज्यांनी सांगितलं होतं की जे 7 कॅरेक्टर मेंडल्सने चूज केले होते ते कोणत्या क्रोमोझोम नंबरवरती प्रेझेंट होते. ठीक आहे. सर्वात पहिले आपण कॅरेक्टर लिहून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह बघूया. तर डॉमिनंट रिसेसिव्ह त्याची ट्रेट बघूया. ठीक आहे. तर 7 कॅरेक्टर होते स्टुडंट्स. 1st, 2nd, 3rd, 4th, 5, 6 आणि 7. तर पहिलं कॅरेक्टर होते प्लांट हाईट. ओके. त्याला प्लांट हाईट म्हणू शकता तुम्ही किंवा त्याला स्टेम हाईट म्हणू शकता. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टर फ्लावर. प्लांटवरती नंतर असतात फ्लावर असतात. ठीक आहे. तर फ्लावर कलर आणि थर्ड वन इज द फ्लावर पोझिशन. ओके. त्याच्यानंतर फ्लावरच्या नंतर येतात फ्रूट आणि इथे फ्रूट आहे पॉड. पॉड शेप अँड पॉड कलर. ओके. नंतर आहे सीड शेप अँड सीड कलर. ओके. 7 कॅरेक्टर आहे जे आता कॉन्ट्रास्टिंग ट्रेट बघायचे आपल्याला. ठीक आहे. तर पहिला आहे स्टेम. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण करून घेऊया डॉमिनंट टी आणि रिसेसिव्हचा एक कॉलम बनवून घेऊया. ओके. तर 2 प्रकारचे हाईट आपल्याला याच्यात पाहायला मिळते. एक आहे टॉल आणि दुसरी आहे डॉर्फ. ओके. 3 फ्लावर कलर आहे व्हायलेट आणि व्हाईट. ओके. त्यानंतर फ्लावर पोझिशन्स. तर फ्लावर पोझिशन आहे एक्सेल अँड टर्मिनल. ओके. फॉर एक्झाम्पल लाईक दिस. ओके. हे प्लांट असेल तर इथे जर फ्लावर असेल तर दॅट इज अ टर्मिनल पोझिशन्स. ओके. आणि मेन ब्रँचवरती किंवा स्टेमवरती असेल फ्लावर तर दॅट इज अ एक्सेल. हे झालं एक्सेल पोझिशन. ही झाली टर्मिनल पोझिशन्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉड शेप. तर मेन पॉड शेप जे आहे ते इम्प्लेटेड आणि कन्स्ट्रक्टेड. ओके. तर काही जे पॉड्स आहेत त्यांची शेप जी आहे ती अशा प्रकारे असते. आणि याच्यामध्ये मटर असतात बिलकुल प्लेन आणि फुगलेले असते. आणि काही शेंगा बिलकुल चपलेले असतात त्याच्यामुळे शेप कशी असते कन्स्ट्रक्टेड असते. लाईक दिस. त्याची जी बॉर्डर आहे ती प्लेन आहे बघा आणि इथे जी बॉर्डर आहे ती झिगझॅग सारखी बॉर्डर झालेली आहे. ठीक आहे. तरी झाली कन्स्ट्रक्टेड आणि झाली इम्प्लेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉड कलर दॅट इज अ ग्रीन अँड येलो. ओके. ते सीड शेप. तर काही सीड्सच्या राऊंड शेपमध्ये असतात आणि काही व्रिंकल असतात. ठीक आहे. राऊंड शेपमध्ये म्हणजे असं बिलकुल असं सर्क्युलर असेल गोल असेल लाईक दिस. ओके. आणि रिंकल जर म्हणलात तर ती अशा प्रकारे तो जे साईड त्याचा गोल असेल चपटी असेल कुठेतरी तर त्याला म्हणतात रिंकल. तर ही रिंकल आहे आणि राऊंड आहे. ठीक आहे. त्याचा सीड कलर येलो आणि ग्रीन्स. ते याचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत किंवा ट्रेट्स आहेत. ठीक आहे. हे कॅरेक्टर आहेत आणि हे ट्रेट्स आहेत. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू मेंडल्स जसं आपल्याला माहिती आहे की
आपल्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात, ठीक आहे. आउट ऑफ त्यातले 23 मदर आणि 23 फादरकडून आपल्याला मिळतात, ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली 23 पेअर्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे 23 असतात. तर क्रोमोझोमच्या मेंडलच्या म्हणण्यानुसार जे काही हे 7 कॅरेक्टर हे 7 क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे. त्यांना माहीत नव्हतं तेव्हा क्रोमोझोमबद्दल, पण त्यांचं म्हणणं होतं की हे जे कॅरेक्टर आहेत ते प्रत्येक कॅरेक्टर स्पेशल क्रोमोझोम नंबरवरती प्रेझेंट्स आहेत. आणि तेच एक्सप्लेन केलं आहे सायंटिस्ट ब्लिक्स्ट यांनी, ठीक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार क्रोमोझोम हे कॅरेक्टर कोणत्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत ते क्रोमोझोम नंबर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स येतात. 417145 ओके. म्हणजे स्टीम हाईट जे कॅरेक्टर आहे ते क्रोमोझोम नंबर 4 वरती प्रेझेंट आहे. फ्लावर कलरची जी पोझिशन आहे ती क्रोमोझोम नंबर 1 वरती आहे. फ्लावर पोझिशन ही क्रोमोझोम नंबर 7 वरती आहे. पॉड शेप क्रोमोझोम नंबर 1 वरती आहे. पॉड्स कलर क्रोमोझोम नंबर 4 वरती आहे. सीड शेप 5 वरती आहे आणि सीड कलर हा क्रोमोझोम नंबर 4 वरती आहे, ठीक आहे. हा नंबर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लक्षात ठेवू शकता स्टुडंट्स. 71 and 454 ओके. तर या नंबरला अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली त्याला लर्न करू शकता, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिलेले आहे आणि मेंडलच्या एक्सपेरिमेंटनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की एक कॅरेक्टर डॉमिनंट आहे आणि एक कॅरेक्टर रिसेसिव्ह आहे. तो कोणता डॉमिनंट आहे आणि कोणतं रिसेसिव्ह आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे 2 कॉलम तयार केलेले आहे. तर या कॉलममधले जेवढे कॅरेक्टर आहे ते सर्व डॉमिनंट आहे स्टुडंट्स, ओके. तर पेअर ऑफ कॅरेक्टरमधले फर्स्ट वन जे कॅरेक्टर आपण लिहिलेले ते डॉमिनंट आहे, ठीक आहे. तर हाईटमध्ये टॉल कॅरेक्टर डॉमिनंट आहे. फ्लावर कलरमध्ये व्हायलेट कलर हा डॉमिनंट आहे. फ्लावर पोझिशनमध्ये एक्सेल जे आहे ते डॉमिनंट आहे. पॉट शेपमध्ये इम्प्लांटेड, पॉट कलरमध्ये ग्रीन कलर, सीड शेपमध्ये राऊंड शेप हा डॉमिनंट कलर आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. सीड कलरमध्ये येलो ट्रेड डॉमिनंट आहे. आणि हे डॉमिनंट कॅरेक्टर आपण कॅपिटल लेटरने इंडिकेट करतो आहे आणि रिसेसिव्ह ट्रेड हे आपण स्मॉल लेटरने इंडिकेट करतो आहे. फॉर एक्झाम्पल यासाठी आपण यूज करतो आहे कॅपिटल टी, ओके. तर यासाठी आपण डी न यूज करता इथे आपण यूज करणार आहोत स्मॉल टी, ओके. हे लक्षात ठेवायचं स्टुडंट्स. तर इथे टीवरून आपण टी घेतलेलं आहे, तिथं डीवरून डी नाही घ्यायचं आहे तर स्मॉल टी घ्यायचं आहे. कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर, स्मॉल असेल तर रेसिसिव्ह कॅरेक्टर, ठीक आहे. तर इथे असेल व्ही किंवा कधी डब्ल्यू घेतात व्ही आणि त्याचे स्मॉल व्ही, ओके. एक्सेलसाठी आपण घेणार आहोत कॅपिटल ए आणि टर्मिनलसाठी स्मॉल ए, ओके. इम्प्लेटेडसाठी आय, कॅपिटल आय. कस्टरसाठी स्मॉल आय, ओके. ग्रीन कलरसाठी जी, कॅपिटल जी. येलोसाठी येलोचा वाय न घेता आपण इथे काय करणार आहोत स्मॉल जी घेणार आहोत, ठीक आहे. या 2 कॅरेक्टरला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं स्टुडंट्स, ठीक आहे. तर ग्रीनचा जी जर आला असेल तर लगेच पॉट कलर लक्षात ठेवायचं आहे आणि जर कॅपिटल वाय किंवा स्मॉल वाय आला असेल तर इट इज अ सीड कलर, ओके. वाय असेल तर सीड कलर, जी असेल तर पॉट कलर, ओके. तर यासाठी आपण यूज करणार आहोत कॅपिटल वाय. या ग्रीनसाठी मग स्मॉल वाय यूज करणार आहोत, ठीक आहे. राऊंडसाठी कॅपिटल आर अल्फाबेट यूज करणार आहोत. ट्विंकलसाठी स्मॉल आर, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर या ब्लिंक्स्ट सायंटिस्टच्या नुसार जे क्रोमोझोम आहेत ते फक्त 4च क्रोमोझोमवरती कॅरेक्टर काय आहेत प्रेझेंट आहेत, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू द ब्लिक्स्ट जे काही 7 कॅरेक्टर मेंडलने चूज केले होते ते फक्त 4 क्रोमोझोमवरतीच प्रेझेंट आहेत, ठीक आहे. आणि ते क्रोमोझोम नंबर आहेत 1 इथे तुम्ही, ठीक आहे. 1 देन 4 देन 5 अँड 7, ओके. तर हे 4 क्रोमोझोम आहेत पॅसम सटामम या प्लांटचे ज्याच्यावरती हे 7 कॅरेक्टर प्रेझेंट्स आहेत. हे सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे, ठीक आहे. तर क्रोमोझोम नंबर 1 वरती स्टुडंट्स 2 कॅरेक्टर प्रेझेंट आहे. क्रोमोझोम नंबर 3 वरती 3 कॅरेक्टर प्रेझेंट आहे. कोणते कॅरेक्टर आहे 3? स्टेम हाईट,
त्याच्यानंतर पॉड शेप आणि सीट कलर, हे तिन्ही कॅरेक्टर क्रोमोझोम नंबर 4 वरती प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे. आणि 5 वरती प्रेझेंट आहे 1 आणि 7 वरती सुद्धा 1 कॅरेक्टर प्रेझेंट्स आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला स्टुडंट, दॅट इज अ इनहेरिटन्स ऑफ 1 जीन. इनहेरिटन्स ऑफ 1 जीन. ओके. हे सुद्धा आपल्याला सांगते की मेंडल का सक्सेस झाला. ठीक आहे. कारण की मेंडलनी जो काही इनहेरिटन्सचा स्टडी करण्यासाठी जे काही एक्सपेरिमेंट केले होते, जे काही क्रॉसिंग केली होती, हायब्रिडायझेशन केलं होतं, तर सुरुवातीला त्यांनी फक्त एकच कॅरेक्टर किंवा एकच जीन्सचं कसं इनहेरिटन्स होते त्याचाच त्यांनी स्टडी केला होता. आणि त्याच्यात सक्सेस घेतल्यानंतर त्यांनी सेकंड पेअरमध्ये जीन्स कसे इनहेरिटन्स होतात ते बघितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे मेंडल सक्सेस झालेलं होतं. तेच आपल्याला बघायचं आहे की त्यांनी सुरुवातीला जो काही एक्सपेरिमेंट केला होता तो पहिले हे बघण्यासाठी केला होता की एक जीन्स कशा प्रकारे इनहेरिटन्स होतो आहे. ठीक आहे. आणि त्या प्रकारच्या क्रॉसला आपण म्हणतोय मोनो हायब्रिड क्रॉस. ओके. तर इनहेरिटन्स ऑफ जीन्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ द इनहेरिटन्स ऑफ जीन्स ऑफ कॅरेक्टर ॲट अ टाईम. तर इनहेरिटन्स ऑफ जीन्स म्हणजे स्टडी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अ सिंगल traits of a character at a time. एका वेळेस एकाच कॅरेक्टर आणि त्याचे जे कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स आहेत त्यांचा स्टडी करणे म्हणजेच काय होतं, इनहेरिटन्स ऑफ 1 जीन. कारण की एका कॅरेक्टरला एकच जीन्स कंट्रोल करतो आहे, म्हणजे एकाच जीन्सचं इनहेरिटन्स कसं होते ते आपण इथे स्टडी करतो आहे. यासाठी मेंडलने जो एक्सपेरिमेंट केला होता त्या एक्सपेरिमेंटला आपण मोनो हायब्रिड क्रॉस म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे मोनो हायब्रिड क्रॉस. फॉर द स्टडी ऑफ दिस ही परफॉर्म मोनो हायब्रिड क्रॉस. ओके. आणि मोनो हायब्रिड क्रॉस काय हे आपण टर्मिनॉलॉजीमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे द क्रॉस बिटवीन टू organism which have exactly similar in character except one. ओके. म्हणजे असा क्रॉस ज्याच्यामध्ये सर्व कॅरेक्टर त्या दोन ऑर्गॅनिझममध्ये असा क्रॉस केला जातो आहे की त्याच्यामध्ये सर्व कॅरेक्टर त्यांचे सारखे फक्त एक सोडून. आणि त्यासाठी मेंडलने जो प्लांट चूज केला होता पी प्लांट, त्याच्यामध्ये सुरुवातीला जे कॅरेक्टर चूज केलं होतं दॅट इज अ हाईट ऑफ प्लांट किंवा स्टेम हाईट. त्याच्यामध्ये त्यांनी असे 2 स्पेसिस घेतल्या होत्या किंवा असे 2 प्लांट घेतले होते ज्याच्यामध्ये सर्व कॅरेक्टर्स सारखे होते, फक्त प्लांट हाईट ही डिफरंट होती. ठीक आहे. त्यांनी एक व्हरायटी अशी घेतली की त्याची हाईट होती 6 फूट आणि एक प्लांट जो होता तो होता 1 फूट हाईट. ओके. अशा प्रकारे त्याचं जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं ते खूप डिफरन्स होतं. मेंडलचे 7 कॅरेक्टर जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये फारसा असा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्यांना असं ऑब्झर्व केलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे वगैरे. ठीक आहे. पण हे पहिले जे कॅरेक्टर आहे हे अशा प्रकारे डिफरन्स आहे की ते इझिली आपल्याला काय केलं जाते, आयडेंटिफाय केलं जाते. एकाची खूप उंच हाईट आहे आणि एकाची खूपच लहान हाईट आहे, जे कॅरेक्टर इझिली विजिबलसुद्धा आहे. त्यामुळे मेंडलने सर्वात पहिले जे कॅरेक्टर चूज केलं ते प्लांट हाईटचं यूज केलं होतं. जो क्रॉस केला होता तो कोणत्या कॅरेक्टरमध्ये केला होता, तर हाईट ऑफ द प्लांट. ओके. तर त्यांनी खूप सारे मोनो हायब्रिड क्रॉस केले आणि 7 कॅरेक्टर त्यांनी जे चूज केले होते प्रत्येक 7 कॅरेक्टरसाठी सुद्धा त्यांनी मोनो हायब्रिड क्रॉस केलेला आहे. आणि त्याच क्रॉसवरून त्याला लक्षात आलं आहे की त्याच्यामध्ये कोणतं कॉन्ट्रास्टिंग ट्रेट हे डॉमिनंट आहे आणि कोणतं रिसेसिव्ह आहे. तर याच क्रॉसला म्हणतात मोनो हायब्रिड क्रॉस. तर पहिलं कॅरेक्टर घेऊन आपण मोनो हायब्रिड क्रॉस बघून घ्या आणि त्याच्यावरून आपल्याला काय कॉन्क्ल्युजन निघतात ते सुद्धा आपण सुरुवातीला आपणच मोनो हायब्रिड क्रॉस बघून घेऊया. ठीक आहे. मोनो हायब्रिड क्रॉस कसा लिहायचा आहे आणि त्याच्यामधूनच आपली बरेचसे जी टर्मिनॉलॉजी आहे ती सुद्धा क्लिअर होणार आहे स्टुडंट्स. ठीक आहे. तर सुरुवातीला मेंडलनी 2 पॅरेंट्स चूज केले ज्यांच्यामध्ये त्याला हायब्रिडायझेशन्स किंवा क्रॉस करायचं होतं. तर त्यांचे पहिले जे कॅरेक्टर आहे म्हणजे फिजिकल ॲपियरन्स जो आहे त्याला म्हणतो आपण फिनोटाईप.
ठीक आहे. फिनोटाईप म्हणजे काय, फिजिकल ॲपिरियन्स. तर त्यांनी चूज केले होते. दोन्ही जे पॅरेंट्स त्यांनी निवडले होते ते दोन्ही पॅरेंट्स प्युअर होते किंवा ट्रू ब्रीडिंग होते. तर ते ट्रेट होते. इट इज अ प्युअर ब्रीड टॉल. त्याच्यासोबत त्यांनी क्रॉस केला होता प्युअर ब्रीड डॉर्फ. प्युअर ब्रीड म्हणजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर डॉमिनंट आहे, म्हणजे प्रेझेंट आहे, ठीक आहे, प्युअर फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये दुसरं कॅरेक्टर याच्यामध्ये एक्सप्रेस होत नाही. त्यांचं 7 जनरेशनपर्यंत त्यांनी क्रॉसिंग केली आणि ते चेक करून घेतलं की इट इज अ प्युअर डॉग प्लांट और इट इज अ प्युअर टॉल प्लांट. ते झाले याचे फिनोटाईप. ओके. तर पहिलं जनरेशन जे असते त्याला आपण पी जनरेशन म्हणतो स्टुडंट्स. पी जनरेशन म्हणजे पॅरेंटल जनरेशन्स. ओके. तर याच्यामध्ये आपला नेक्स्ट जो होतो तो असतो जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे जीन्स, कोणती जीन्स त्याला काय करताय, रिप्रेझेंट करताय. ठीक आहे. मी इथे नाही लिहित आता, इथे वरती लिहितो. ठीक आहे. तर प्युअर ब्रीड असल्यामुळे कॅपिटल टीने आपण याला इंडिकेट करणार आहोत आणि इथे असेल स्मॉल टी. ओके. रेसिसूसाठी जेव्हा यांचे गॅमेट्स तयार होतील तर दोन्ही कॅपिटल टी असल्यामुळे याच्यामधून तयार होणारा जो गॅमेट असेल तो कॅपिटल टी वालेच असतील सर्व गॅमेट. इथे मिळणारे जे काही गॅमेट असतील ते सुद्धा काय असतील, स्मॉल टी असतील. ठीक आहे. तर मेंडलची एक्सप्लेन करण्याची जी प्रोसिजर आहे ती सुद्धा विचारली जाते आपल्याला बऱ्याच वेळेस. ठीक आहे. सिम्बल ट्री मेथड होती एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्याची मेंडलची. सुरुवात तो सीड कलेक्ट करायचा, सीडना गार्डनमध्ये लावायचा, गार्डनमध्ये सीड ग्रो करून जेव्हा त्यांचं प्लांट व्हायचं त्यांना फ्लावर यांचे, फ्लावरमध्ये नंतर तो क्रॉस पॉलिनेशन किंवा हायब्रिडायझेशन करायचा. ठीक आहे. तर पॅसिव्ह सेटामम जो प्लांट आहे किंवा पी प्लांट आहे हा बायसेक्सुअल प्लांट होता, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट प्रेझेंट होते. ठीक आहे. तर तो इमल्सिफिकेशन करून म्हणजे कैचीनेच काय करायचा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट रिमूव्ह करून घ्यायचा. म्हणजे काही प्लांट हे मेल ठेवायचा आणि काही प्लांट हे फिमेल फ्लावर करायचा. ठीक आहे. आणि त्यांच्या दोघांमध्ये काय करायचा, तो क्रॉसिंग करायचा. ठीक आहे. तर हे क्रॉसिंग करण्यासाठी तो इमल्सिफिकेशन आणि बॅगिंग हे 2 टेक्निक यूज करायचा. इमल्सिफिकेशन म्हणजे काय, तर फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्याच्यातले मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय करायचे, कट करून घ्यायचे किंवा काढून घ्यायचे बिफोर द मॅच्युरेशन. कारण ते बायसेक्सुअल फ्लावर असल्यामुळे त्यांच्यामध्येच काय होऊ शकत होतं, सेल्फ पोलिनेशन होत होतं. ठीक आहे. त्यांना बाहेरचं फ्लावरची आवश्यकता नव्हती किंवा बाहेरून येणारं पोल्युशनचं जी आवश्यकता त्यांना नव्हती. तर बिफोर त्यांचं पोल्युशन व्हायच्या अगोदरच त्यांचे जे अँथर होते ते मेंडल कट करून घेत होतं, म्हणजे त्याला बायसेक्सुअलचं युनिसेक्सुअल फ्लॉवरमध्ये कन्वर्ट करत होता, म्हणजे त्याला फिमेल फ्लॉवरमध्ये कन्वर्ट करत होता. आणि दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन कलेक्ट करून त्याच्यावरती तो डस्ट करायचा, म्हणजे त्याला क्रॉस पोलिनेशन करायचा. आणि दुसऱ्या कोणत्याही प्लांटचं त्याच्यामध्ये पोलिनेशन होऊ नाही यासाठी ते जे फ्लावर आहे ते तो काय करायचा, बॅकने कवर करून ठेवायचा, जेणेकरून दुसरे इन्सेक्ट वगैरे किंवा एअरच्या माध्यमातून तिथे पोलिनेशन ट्रान्सफर होऊ नये. तर त्याला बॅगिंग म्हणतात. ठीक आहे. आणि पोलिनेशन झाल्यानंतर तिथे नंतर पॉट तयार व्हायची, पॉटमध्ये सीड तयार व्हायची, ती सीड पुन्हा कलेक्ट करून त्यांना पुन्हा ग्रो करायचा आणि त्याच्यापासून तयार होणारं जे प्लांट असेल त्याला ऑब्झर्व करून तो त्यांचे रिझल्ट कलेक्ट करायचा. ही त्याची टेक्निक होती. ठीक आहे. खूप सिम्पल टेक्निक आहे. सीड घ्यायचे, सीड ग्रो करायचे, त्यांचे येणारे जे फ्लावर आहेत त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडून आणायचं, त्यांच्यापासून पुन्हा सीड मिळतील ते सीड पुन्हा कलेक्ट करायचे, पुन्हा त्यांना ग्रो करायचं आणि तिथे येणारं जे प्लांट असेल त्या प्लांटवरती त्याचे कॅरेक्टर, त्याचे रिझल्ट चेक करायचं. मग ते प्लांटची हाईट असेल तर प्लांट हाईट चेक करायची, सीडचा कलर असेल किंवा सीडचा शेप असेल तर त्या प्लांटची सीड शेप कलर चेक करायचे. अशी त्याची टेक्निक होती स्टुडंट्स. ठीक आहे. तर सुरुवातीला यांच्यापासून मिळणारे जे काही गॅमेट्स आहेत ते सर्व टी असतील. प्युअर ब्रीड ड्रॉपपासून मिळणारे जे सर्व गॅमेट असतील ते सुद्धा स्मॉल टी असतील. ठीक आहे. याच्याला कोणतेही प्लांट फिमेल असेल, एक मेल असेल वगैरे. ठीक आहे. आणि जेव्हा यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल स्टुडंट्स तेव्हा त्याच्यापासून मिळणारे जे प्लांट असतील ते असतील कॅपिटल टी आणि स्मॉल टीची. हे त्याचं जिनोटाईप असेल. ठीक आहे. तर याचं जिनोटाईप झालं कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके. आणि यालाच आपण कन्सिडर करणार आहोत फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशन म्हणजे काय, फिलियल जनरेशन. ओके. फिलियल जनरेशन.
त्याच्यामध्ये आपल्याला जे सर्व प्लांट मिळतील ज्याची जिनोटाईप काय असेल कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, आणि या जिनोटाईपवरून आपण त्याचं फिनोटाईप सांगू शकतो की इट इज अ टॉल. म्हणजे त्याला पहिल्या जनरेशनमध्ये जेवढे काही प्लांट मिळाले ते काय होते सर्व टॉल होते. का होते टॉल? कारण की एक जिनोटाईप होता कॅपिटल टी आणि दुसरा होता स्मॉल टी. स्मॉल टी हा रिसेसिव्ह आहे, कॅपिटल टी हा डॉमिनंट आहे. आणि याने काय केलं की स्मॉल टीला सप्रेस केलं, दाबून टाकलं, त्याचं कॅरेक्टर त्याला एक्सप्रेस होऊन दिलं. त्यामुळे जे प्लांटची हाईट होती ती काय होती टॉल होती. ठीक आहे, त्याला हे सरप्राइजिंग वाटलं की पहिल्या जनरेशनमध्ये त्याला दोन्ही प्रकारचे प्लांट मिळायला पाहिजे होते टॉल आणि डॉग, पण त्याला दोन्ही न मिळता दोन्ही पॅरेंटल कॅरेक्टर न दिसता फक्त एकच पॅरेंटल कॅरेक्टर दिसलं ते होतं टॉलचं. ठीक आहे, आणि ते दुसरं कॅरेक्टर कुठे गेलं हे फाइंड आउट करण्यासाठी त्यांनीच पहिल्या जनरेशनच्या प्लांटमध्येच काय केलं आहे पोलिनेशन केलं, ज्याला आपण सेल्फिंग म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे काय तर एका जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर आपण क्रॉसिंग करतोय त्याला म्हणतात सेल्फिंग. त्यांच्यामध्ये त्यांनी सेल्फिंग केलं स्टुडंट्स आणि त्यांचा जो रिझल्ट मिळाला त्या रिझल्टवरून त्यांना लक्षात आलं की कोणतं कॅरेक्टर डॉमिनंट आहे आणि कोणतं रेसेसिव्ह आहे. ठीक आहे, तर आपण F1 जनरेशन बघितलं ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व टॉल प्लांट मिळाले होते. या दोघांचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी जिनोटाईप असलेले प्लांट्स मिळाले जे शो करतात फिनोटाईप टॉल प्लांट. ओके, फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स. यांचं जर आपण क्रॉसिंग केलं तर आपल्याला मिळणार आहे F2 जनरेशन्स. ओके, F2 जनरेशन आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत, ज्याला म्हणतात पुनेट स्क्वेअर. ओके, एक प्रकारचा स्क्वेअर काढून आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून बघणार आहोत की कशी प्रकारचे प्लांट्स आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, तर या प्लांटचं जर आपण गॅमेट्स बघितलं तर तिथे आपल्याला दोन प्रकारचे गॅमेट्स मिळणार, एक आहे कॅपिटल टीवाले आणि एक असतील स्मॉल टीवाले. ठीक आहे, तर 50% गॅमेट्स हे कॅपिटल टी असतील आणि 50% स्मॉल टी गॅमेट्स असतील. ठीक आहे, तर दॅट इज अ गॅमेट्स. तर पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला काय करायचं स्टुडंट्स की मेल आणि फिमेल हे दोन्ही गॅमेट्स आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे, तर हे झाले मेल गॅमेट्स आणि आपण खाली घेणार आहोत फिमेल गॅमेट्स म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि अशा प्रकारे इथे हा स्क्वेअर काढणार आहोत आणि या स्क्वेअरला म्हणतात पुनेट स्क्वेअर. ओके, तर हे झाले याचे गॅमेट्स. हे मेल गॅमेट फिमेल गॅमेट आणि हे मेल गॅमेट हे जर फ्यूज झाले तर आपल्याला काय रिझल्ट मिळणार. ठीक आहे, तर बघा हा मेल गॅमेट हा मेल गॅमेट आणि हा फिमेल गॅमेट जर मिक्स झाले तर जिनोटाईप असेल कॅपिटल टी. हा आणि हा जर फ्यूज झाला तर आपल्याला मिळणार कॅपिटल टी स्मॉल टी. इथे सुद्धा तेच मिळणार आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी. ठीक आहे, या बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे स्मॉल टी. बघा स्टुडंट्स, तर या प्रकारे जर क्रॉसिंग जर केलं आपण सेल्फ क्रॉसिंग जर केलं आपण F1 जनरेशनमध्ये तर एक आपल्याला 2 कॅपिटल टीवाला जिनोटाईप मिळेल, दुसरा आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी मिळेल आणि तिसरा जो आहे तो मिळेल आपल्याला स्मॉल टी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे 3 प्रकारचे जिनोटाईप मिळत आहे स्टुडंट्स. जिनोटाईप पहिला जो आहे तो कॅपिटल टी आहे, दुसरा जो आहे तो आहे कॅपिटल टी स्मॉल टी आणि तिसरा जो आहे तो स्मॉल टी आहे. ठीक आहे, जर आपण त्यांना काउंट केलं तर आपला नंबर मिळणार आहे कॅपिटल टी आहे 1, कॅपिटल टी स्मॉल टी आहे 2 आणि स्मॉल टी आहे 1. ठीक आहे, तर हा जो रेशो आहे स्टुडंट्स 1:2, 2:2, 1 हा झाला याचा जेनेटिपिक रेशिओ. ओके, तर F1 जनरेशनचा जेनेटिक रेशिओ आपल्याला मिळाला आहे तो आहे 1:2, 2:1. ओके, आता आपण याचे कॅरेक्टर बघू. म्हणजे कॅरेक्टर बघितल्यानंतर आपल्याला त्याचा फिनोटाइपिक रेशिओ मिळेल. ठीक आहे, म्हणजे फिनोटाईप मिळेल. तर पहिले बघू आपण हा जिनोटाईप जो आहे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी दोन्ही जे आहे ते कॅपिटल टी आहे, डॉमिनंट आहे आणि दॅट इंडिकेट द टॉलनेस. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे काय आहे टॉल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. स्मॉल टी रिसेसिव्ह आहे आणि कॅपिटल टी डॉमिनंट आहे. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टीला एक्सप्रेस होऊ देणार नाही, म्हणजे याचं कॅरेक्टरसुद्धा काय असेल टॉल असेल. ही इथे सुद्धा सेम असेल, हा सुद्धा टॉल असेल
इथे मात्र दोन्ही रिसेसिव्ह आहे, इथे कोणत्याही प्रकारचा डॉमिनंट जीन्स नाही आहे, त्यामुळे रिसेसिव्ह कॅरेक्टर इथे एक्सप्रेस होऊ शकते, ओके, होईल, आणि ते असेल डॉफ. ओके, म्हणजे ही जी प्लांट असेल याची हाईट असेल डॉफ. ओके, म्हणजे इथे आपल्याला दोन प्रकारचे कॅरेक्टर पाहायला मिळतात, एक आहे टॉल आणि दुसरा आहे डॉफ. ओके, म्हणजे फिनोटाईप जो आहे आपला तो दोन प्रकारचा आहे. फिनोटाईप पहिला आहे टॉल आणि दुसरा आहे डॉफ. ओके, टॉल किती आहेत काउंट करा, 1 2 3, आणि डॉफ आहे 1. हाच आपला झाला फिनोटाइपिक रेशियो. ओके, तर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स की फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशियो माहीत पाहिजे. F1 जनरेशन मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटाइपिक रेशियो 3:1 आणि जिनोटाइपिक रेशियो आहे 1:2:1. ओके, तर अशा प्रकारे मेंडलनी मोनोहायब्रिड क्रॉस केला होता, आणि या मोनोहायब्रिडवरून क्रॉस होऊन त्याला काय मिळालं, त्याने काय एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं ते आपण बघूया. आणि त्याच एक्सप्लेनेशनवरून आपला पहिला जो लॉ आहे तो लॉ बनलेला आहे. पहिले जे दोन लॉ आहेत ते याच्यावरतीच बेस आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्सी आणि लॉ ऑफ सिग्रिगेशन किंवा सेपरेशन. जो काही पहिला एक्सपेरिमेंट आहे फॉर द वन जीन्स तो आपण बघितला, दॅट इज अ मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये त्यांनी दोन प्युअर प्लांट्स घेतले, एक टॉल आणि एक डॉप, दोघांमध्ये क्रॉस केला. त्याच्यामध्ये त्याला F1 जनरेशनमध्ये फक्त टॉल प्लांट्सच मिळाले, डॉप प्लांट त्यांना दिसले नाही. म्हणजे दोन पॅरेंटपैकी फक्त एकच पॅरेंट त्याला त्याच्यामध्ये ॲपियर झाला, आणि त्याला थोडं ते आश्चर्यजनक वाटलं की दुसरा पॅरेंट कुठे गेला, दुसरा पॅरेंट का नाही ॲपियर झाला. त्यासाठी त्याने त्याच प्लांटमध्ये पुन्हा सेल्फ क्रॉसिंग करून F2 जनरेशन तयार केलं. F2 जनरेशनमध्ये मात्र त्याला दोन्ही प्रकारचे पॅरेंट्स ॲपियर झाले, पण त्यांचं पर्सेंटेज कमी जास्त होतं. ठीक आहे, तर 3/4 जे होते ते टॉल होते आणि 1/4 जे आहेत ते डॉट प्लांट होते. ठीक आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांनी सांगितलं किंवा त्याला जे कळालं ते म्हणजे की F1 जनरेशनमध्ये फॉर द F1 जनरेशनच्या एक्सप्लेनेशनवरून त्यांनी सांगितलं आपल्याला की F1 जनरेशनमध्ये जे काही प्लांट होते ते टॉल होते, ऑल वेअर टॉल प्लांट्स F1 जनरेशनमध्ये, नॉन वेअर डॉर्फ. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थर्ड वन F1 प्लांट्स जे होते दे आर रिसेम्बलन्स ओनली वन पॅरेंटल ट्रेट. ओके, दोन ट्रेट आपण घेतले होते, टॉल अँड डॉप. F1 प्लांट जे होते ते फक्त एकाच पॅरेंटल ट्रेटसोबत रिसेम्बलन्स करतात किंवा सारखे दाखवते, दुसरं ट्रेट याच्यामध्ये आपल्याला दिसलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर F2 जनरेशनमध्ये आपल्याला काय आढळून आलं, काय फाइंड आउट झालं, तर दॅट इज की दोन्ही ट्रेट्स इथे आपल्याला ॲपियर झालेल्या आहेत. बोथ टॉल अँड डॉर्फ plants obtain. Okay, that proportion is the 3:1, म्हणजे 3 डॉफ टॉल आणि एक डॉफ. ओके, आणि तिसरी जी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ॲपियर झाली दॅट इज बोथ द F2 plants plants resemblance to parental traits. ओके, हे सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते की पहिल्या जनरेशनमध्ये आपल्याला F1 प्लांट्स जे आहेत ते आपल्याला एकाच पॅरेंटलचे कॅरेक्टर ॲपियर करतायत, दाखवत आहे. दुसरं जे पॅरेंटल कॅरेक्टर ते आपल्याला दिसलंच नाही, पण जेव्हा सेल्फिंग करण्यात आली त्यांच्यामध्ये दोघांमध्ये, तर सेकंड जनरेशनमध्ये आपल्याला दोन्ही कॅरेक्टर पाहायला मिळाले जे पॅरेंटल कॅरेक्टर होते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मिक्स कॅरेक्टर पाहायला मिळालं नाही. जे काही दोन पॅरेंटल कॅरेक्टर होते, एक टॉल आणि डॉप. टॉल जे होते जवळपास 6 फीट हाईट होती, डॉप जो होता तो 1 फीटचाच होता. तर या सेकंड जनरेशनमध्ये जे काही टॉल आणि डॉप प्लांट दिसले त्यांची हाईट बिलकुल त्या पॅरेंटल कॅरेक्टर्स एवढीच होती. त्यांच्यापासून मिळणारं दुसरे कॅरेक्टर इथे आपल्याला ॲपियर झालं नाही.
म्हणजे इथे कॅरेक्टरची ब्लेंडिंग झाली नाही, मिक्सिंग झालेली नाही आहे. म्हणजे मेंडलच्या अगोदर जे एक्सपेरिमेंट झाले होते किंवा जे थेअऱ्या झाल्या त्या सर्व थेअरी सांगतात की कॅरेक्टर ब्लेंडिंग होतात, मिक्स होतात. मेंडलने हे प्रूव्ह केलं की कशा प्रकारे कॅरेक्टर मिक्स होत नाही, ते सोबत राहतात पण त्यांचे कॅरेक्टर तिथे रिटर्न राहतं. ठीक आहे, ते मिक्स होत नाही. म्हणजे F1 जनरेशनमध्ये एकच कॅरेक्टर हॅपी झालं, दुसरं कॅरेक्टर त्या पहिल्या कॅरेक्टरमध्ये मिक्स झालं नाही. ठीक आहे, कारण ते तसंच राहिलं. त्याच्यामुळेच दुसऱ्या जनरेशनमध्ये आपल्याला दोन्ही कॅरेक्टर हॅपी झालेले दिसले. जर ते F1 जनरेशनमध्ये मिक्स झाले असते, ब्लेंड झाले असते, तर मात्र आपल्याला F2 जनरेशनमध्ये ते सेपरेट झालेले दिसले नसते किंवा सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये आपल्याला ॲपियर झालेलं नसतं. ठीक आहे, म्हणजे दोन्ही कॅरेक्टर बिलकुल पॅरेंटल कॅरेक्टर सारखेच होते, टॉल आणि डॉप. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरमिडिएट हाईट बिलकुल पाहायला मिळाली नाही. तर हे दोन आपण याच्यामधून एक्सप्लेन करू शकतो इन द F1 जनरेशन आणि F2 जनरेशनमध्ये. ठीक आहे, तर या एक्सप्लेनवरूनच मेंडल्सने आपल्याला 3 हायपोथेसिस सांगितलेले आहेत. हायपोथेसिस 1, 2 आणि 3. हायपोथेसिस म्हणा किंवा फॉर्च्युलेट म्हणा. आणि या तिन्ही फॉर्च्युलेटवरून सायंटिस्ट कार्ल कॉर्नस यांनी मेंडलचे 3 लॉज तयार केलेले आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. ते लॉ ऑफ डॉमिनन्सी, लॉ ऑफ सिग्रिगेशन्स आणि लॉ ऑफ इनहेरिटन्स. ओके, तर पहिले जे लॉ आहे फर्स्ट लॉ, 2 लॉ ऑफ डॉमिनन्सी आणि लॉ ऑफ सिग्रिगेशन, ते याच मोनोहॅब्रिड क्रॉसवरून सांगितले गेलेले आहेत. ठीक आहे, तर लेट्स सी द हायपोथेसिस ऑफ द मेंडल्स. हायपोथेसिसचे जे 3 हायपोथेसिस होते, मेंडलने 3 हायपोथेसिस सांगितले ते आपण बघूया. ऑन बेसिस ऑफ monohybrid cross of Mendel give 3 hypotheses. हायपोथेसिस म्हणू शकतो किंवा आपण त्यांना म्हणणार पॉच्युलेट्स. ओके, and from that which became first 2 law of Mendel. आणि ती बनवलेली आहेत बाय द सायंटिस्ट कार्ल कॉर्नस. ओके, तर मोनोहॅब्रिड क्रॉस केल्यानंतर मेंडलने आपल्याला 3 हायपोथेसिस सांगितलेले आहे. आणि या 3 हायपोथेसिसपासूनच आपल्या मेंडलचे जे 3 लॉस आहेत त्यातले पहिले जे 2 लॉस आहेत ते लॉ आपण बनवलेले आहेत, ज्याला मेंडल्स लॉ म्हणतात. पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्सी, सेकंड लॉ जो आहे तो आहे लॉ ऑफ सिग्रिगेशन्स. आणि हे लॉ कोणी बनवले आहेत, ते हे बनवले आहेत सायंटिस्ट कार्ल कॉर्नसने. ठीक आहे, तर पहिले जे हायपोथेसिस होती दॅट इज अ फर्स्ट हायपोथेसिस. He postulated that paired unit factor. ओके, पहिल्या पॉच्युलेटमध्ये सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे मेंडल्सने की जे युनिट फॅक्टर आहेत ते पेअरमध्ये असतात. ठीक आहे, आणि सेकंड हायपोथेसिस जी होती मेंडलची दॅट इज postulates of dominancy. दोन postulate दिली होती आपल्याला, ज्याच्यावरून आपला पहिला लॉ बनलेला आहे. तर या 2 हायपोथेसिसला आपण म्हणतो लॉ ऑफ डॉमिनन्सी, लॉ ऑफ डॉमिनन्सी. ओके, डॉमिनंट. तर पहिला हायपोथेसिस आहे तो आपल्याला सांगतो की जे कॅरेक्टर इंडस होतात, ज्याला जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे त्याला मेंटल फॅक्टर असं कन्सिडर करत होता, तरी फॅक्टर पेअरमध्ये असतात. ठीक आहे, जसं की एक कॅरेक्टर आहे प्लांट हाईट. ओके, आणि त्याला कंट्रोल करणारा जो काही फॅक्टर आहे त्याला आपण टीने इंडिकेट करतो. ओके, एक कॅपिटल टी असतो की एक स्मॉल टी असतो. ठीक आहे, तर इट मे बी प्रेझेंट इन द पेअर लाईक दिस. तो कॅपिटल टी असेल किंवा स्मॉल टी असेल किंवा कॅपिटल टी स्मॉल टीमध्ये असेल. ठीक आहे, कॅपिटल टी जे आहे ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे, स्मॉल टी एस रिसिसिव्ह कॅरेक्टर आहे. रिसिसिव्ह काय म्हणतात की जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर बद्दल असेल, जो कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही त्याला आपण रिसिसिव्ह कॅरेक्टर म्हणतो.
आणि डॉमिनंट कॅरेक्टर कोणता की जो दुसऱ्याच्यावरती दादागिरी करतोय, त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही, त्या कॅरेक्टरला म्हणणार डॉमिनंट. ठीक आहे. तर हे जे कॅरेक्टर आहे जे त्या कॅरेक्टरला इनहरटन्स करतात त्या फॅक्टरला आपण म्हणतोय जीन्स. ओके. ते जीन्स आहेत, ते जीन्स जे असतात ते पेअरमध्ये असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर ते दोन्ही सारखे जर असतील त्याला होमोजिगस कंडिशन म्हणतो आपण, आणि दोन जर वेगळे पेअर असतील तर आपण हेटेरोझायगस कंडिशन असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर पहिले दोन हायपोथेसिसला आपण लॉ ऑफ डॉमिनन्सी म्हणतोय. ठीक आहे. तर बघून घेऊया काय आहे लॉ ऑफ डॉमिनन्सी किंवा लॉ ऑफ डॉमिनन्सीमध्ये मेंडलने आपल्याला काय सांगितलं. डॉमिनन्सीमध्ये आपल्याला मेंडलने काय सांगितलेलं आहे, लेट्स सी दॅट. फर्स्ट वन इज द लॉ ऑफ डॉमिनन्सी और लॉ ऑफ डॉमिनंट असे म्हटलं तरी चालेल त्याला. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे ईच कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय डिस्क्रिटेड युनिट, ज्याला आपण फॅक्टर म्हणतोय. ठीक आहे. जे काही कॅरेक्टर प्लांटमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात, प्रत्येक कॅरेक्टर हे एका डिस्क्रीट युनिटकडून कंट्रोल केले जाते, ज्याला तो फॅक्टर असं कन्सिडर करतोय. आता आपल्याला माहिती आहे की ते फॅक्टर काय आहे, जीन्स आहे. ठीक आहे. आणि हे फॅक्टर जे आहेत स्टुडंट्स, इट प्रेझेंट फॅक्टर इज इन पेअर, दे आर प्रेझेंट इन द पेअरमध्ये असतात. ठीक आहे. देन थर्ड वन, डिसिमिलर फॅक्टर इन dissimilar factor in pair. Okay, for example like this, capital T आणि small t. ओके. तर फॅक्टर पेअरमध्ये असतात. जर कॅपिटल टी जे आहे ते कॅरेक्टर कन्सिडर करतात हाईट ऑफ प्लांट, तर ते तीन प्रकारे आपल्याला मिळू शकते, कॅपिटल टी स्मॉल टी अँड स्मॉल टी. ठीक आहे. तर हे झालं यांचं सिमिलर फॉर्म, दोन्ही मधला जो आहे तो डिसिमिलर फॉर्म झाला, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ठीक आहे. जेव्हा हे फॅक्टर डिसिमिलर फॉर्ममध्ये असतात त्यातला एक जो आहे तो डॉमिनन्सी एक्सप्रेस करतो आणि दुसरा रिसेसिव्ह. सो वन इन विच एक्सप्रेस itself as a dominant and another one express itself as a recessive. तर मोनोहायब्रिडवर आपल्याला तीन गोष्टी याच्यात लक्षात आलेल्या आहे की जे काही कॅरेक्टर असतात ते एका पर्टिक्युलर डिस्क्रीट युनिटकडून कंट्रोल केले जातात आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. आणि हे फॅक्टर पेअरमध्ये असतात. ठीक आहे. आणि ती पेअर जर सिमिलर असेल तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ती डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल. ठीक आहे. पण ती जर अनपेअर असेल म्हणजे डिसिमिलर पेअर जर असेल तर त्याच्यातली एक लेटर जो आहे किंवा एक जीन जो आहे, एक जो फॅक्टर आहे तो डॉमिनंट असतो आणि दुसरा रिसेसिव्ह असतो. ठीक आहे. तर दॅट इज द लॉ ऑफ डॉमिनन्सी. ओके. तर लॉ ऑफ डॉमिनन्सी आपल्याला काय एक्सप्रेस करते, लॉ ऑफ डॉमिनन्सी, लॉ ऑफ डॉमिनन्सी एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करते, फर्स्ट वन इट एक्सप्लेन ओनली वन parental character are explain or express in F1 generation of monohybrid cross. Okay. And second explain both the parental character express in F2 generation. Okay.
हे सुद्धा आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉसमधून लक्षात येते. ठीक आहे. अँड थर्ड वन द प्रोपोर्शन्स ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस that is a 3:1. इट इज़ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तो लॉ डॉमिनन्सी हे सांगते की या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये पहिल्या जनरेशनमध्ये फक्त दोन्ही पॅरेंटल कॅरेक्टरपैकी फक्त एकच कॅरेक्टर एक्सप्रेस होते. ठीक आहे. आणि कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होते? जे कॅरेक्टर डॉमिनंट आहे. म्हणजे F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होणारे जे कॅरेक्टर असते ते डॉमिनंट असते, दुसरं कॅरेक्टर जे असेल ते रिसेसिव्ह राहते. ठीक आहे. आणि F2 जनरेशनमध्ये दोन्ही कॅरेक्टर एक्सप्रेस होतात. ओके. आणि त्यांचं प्रोपोर्शन असते 3:1. म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर 3 वेळेस एक्सप्रेस होते आणि रिसिव्ह कॅरेक्टर 1 वेळेस एक्सप्रेस होते. म्हणजे 4 प्लांट जर ऑप्टेन होत असतील तर त्याच्यातले 3 प्लांट हे डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस करतील आणि 1 कॅरेक्टर हे रिसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस करतील. पण F2 जनरेशनमध्ये आपल्याला दोन्ही पॅरेंटल कॅरेक्टर पाहायला मिळतात. तर दॅट इज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. आपल्याला हायपोथेसिस नंबर 3 मेंडलने दिलेला हायपोथेसिस नंबर 3. ओके. किंवा मेंडलचा तिसरा हायपोथेसिस. या हायपोथेसिसवरती आपल्याला तिसरा लॉ बनलेला आहे आपला. दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ सिग्रिगेशन्स. सिग्रिगेशन म्हणजे काय स्टुडंट? सेपरेशन. ओके. जरी एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला सप्रेस करत असेल, एक्सप्रेस होत नसेल, तरीसुद्धा ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, ब्लेंड होत नाही, ते त्याच्यासोबत राहते. आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा ते कॅरेक्टर काय होते तिथून सेपरेट होते, म्हणजे मिक्सिंग होत नाही. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या तिसऱ्या हायपोथेसिसवरती. आणि या तिसऱ्या हायपोथेसिसवरती वरून कार्ल कॉर्नन्सनी आपल्याला तिसरा लॉ दिलेला आहे. दॅट इज अ लॉ आज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ सिग्रेशन किंवा लॉ ऑफ सेपरेशन. याला दुसरं नावसुद्धा दिलेलं आहे. दॅट इज अ लॉ ऑफ प्युरिटी. ओके. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. किंवा लॉ ऑफ नॉन मिक्सिंग अलील हे सुद्धा याचं नाव आहे. लॉ ऑफ नॉन मिक्सिंग अलील म्हणजे ज्याला अलील का होत नाही आहे, मिक्स होत नाही आहे. ठीक आहे. आणि हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल आहे. ही सुद्धा लक्षात ठेवायचे स्टुडंट्स. युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल. युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल केव्हा होते? जेव्हा कोणता लॉ हा कोणत्याही कंडिशनमध्ये जर एक्सप्रेस होत असेल तर त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल म्हणतात. तर मेंडलचे पहिले जे 2 लॉ आहेत त्याच्यावरती काही एक्सेप्शन्स आहेत, काही डाऊट आहेत. म्हणजे ते काही कंडिशनमध्ये एक्सप्रेससुद्धा होत नाही आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहिला लॉ जो येतो आहे लॉ ऑफ डॉमिनन्सी. पण बरेच वेळे काय होतात, काही कॅरेक्टर डॉमिनन्सी दाखवत नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्सी किंवा को डॉमिनन्सी, मल्टिपल फॅक्टर्स किंवा मल्टिपल अलील हे असे काही एक्सेप्शन्स आहेत जे लॉ ऑफ डॉमिनन्सीला काय करतात, रिजेक्ट करतात. पण त्यामुळे तो जो लॉ आहे पहिला लॉ ऑफ डॉमिनन्सी तो ॲक्सेप्टेबल नाही आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल नाही आहे. पण हा जो लॉ आहे हा पूर्णपणे ॲक्सेप्टेबल आहे, याला पूर्णपणे स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. तर काय लॉ आहे बघूया. सर दिस लॉ से दॅट द 2 फॅक्टर does not get mix or blend. Okay. They retain their identity. They retain their identity. जसं आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये बघितलं की डॉग कॅरेक्टर जे पण जनरेशनमध्ये एक्सप्रेस झालं नाही पण तरीसुद्धा ते तिथे प्रेझेंट होतं. आणि जेव्हा त्याला चान्स मिळाला तेव्हा तो F2 जनरेशनमध्ये पुन्हा एक्सप्रेस झाला. ठीक आहे. तिथे तो मिक्स झालेला नाही आहे. ठीक आहे. सर वेन गॅमेट इज फॉर्मेशन, जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते तेव्हा मात्र ते कॅरेक्टर काय होते, सेपरेट होते. ठीक आहे. द गॅमेट फॉर्मेशन और ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन these 2 factor gets separate or segregation. Okay. And due to that one gamete contain the one factor or one genes आणि त्यामुळे तिथे आपल्याला प्युअर गॅमेट मिळतात. ठीक आहे. सो द अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ सिग्रिगेशन्स. ओके. सिग्रिगेशन्स की जे काही 2 पेअरमध्ये
फॅक्टर अवेलेबल असतात किंवा जीन्स असतात ते कधी पण मिक्स होत नाही. पण ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन ते गॅमेटपासून पुन्हा सेपरेट होतात. एक अलील किंवा एक जीन्स काय करतो एका गॅमेटमध्ये जाईल आणि एक दुसरा अलील हा दुसऱ्या गॅमेटमध्ये ट्रान्सफर होईल आणि त्यांच्यापासून मिळणारे जे गॅमेट असतात ते आपल्याला प्युअर ट्रेटचे गॅमेट्स मिळतात. ठीक आहे. तर स्टुडंट्स जर पॅरेंट्स जर होमोझायगस जर असतील, ओके, म्हणजे दोन्ही सारखे गॅमेट जर त्याच्यामध्ये असतील किंवा सारखे ट्रेटचे जर असतील तर दॅट पॅरेंट्स प्रोड्यूस द ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. ओके. सो पॅरेंट्स प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. ओके. आणि जर पॅरेंट्स हे हेट्रोझायगस जर असतील, दोन डिफरंट त्याच्यामध्ये कॅरेक्टर किंवा ट्रेट असतील तर दॅट प्रोड्यूस द टू टाईप्स ऑफ गॅमेट्स. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग. ओके. ह्युमन बीइंगमध्ये दोन पॅरेंट्स आहेत, मेल अँड फिमेल. ओके. मेल जो आहे तो हेट्रोझायगस आहे, त्याचं जे क्रोमोझोम आहे ते XY आहे. ठीक आहे. आणि फिमेल जी आहे ती XX आहे. तिच्यापासून प्रोड्यूस होणारे जेवढे गॅमेट असतील ते सर्व X क्रोमोझोमवालेच असतील. ठीक आहे. आणि मेल जो आहे तो दोन प्रकारचे गॅमेट्स प्रोड्यूस करणार. ठीक आहे. एक असेल Xचे आणि दुसरा असेल Y. ओके. दॅट इज तर आज आपण 3 लॉ बघितले. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनसी आणि कोडॉमिनसी बघू. ठीक आहे.